आज आपण मस्त कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवूया. कोथिंबीर वडी अजिबात तेलकट न होता, तुकडे न पडता कशी बनवतात ते बघूया. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम इथे कोथिंबीर घेतलेली आहे. 2 जुडी कोथिंबीर चांगलं निवडून आणि स्वच्छ धुवून नंतर पाणी निथळायला ठेवून दिलेलं होतं चाळणीत. आता आपण बारीक चिरून घेऊया. त्याचे कोवळे देठ पण घेतलेले आहे, ते पण अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं. कोथिंबीरचा खूप छान स्वाद येत आहे. एकदम जास्त कोवळे देठ असतील ना तेच घ्यायचे. अशा प्रकारे सगळे आपण कोथिंबीर कट करून घेऊ. आता सध्या बाजारात खूप प्रमाणात उपलब्ध आहे कोथिंबीर, तर तुम्ही अशा प्रकारे कोथिंबीर वडी बनवू शकता. इथे मी 5 ते 6 हिरवी मिरची घेतलेली आहे. काही तिखट आहे आणि काही फिक्की आहे. थोडंसं लसूण घेतलेलं आहे. थोडंसं ओवा घेतलेला आहे आणि थोडं जिरं घेतलेलं आहे. हे सगळं आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. सर्व मसाला आता आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतलेला आहे. अशा प्रकारे बारीक झालेला आहे. तुम्ही खलबत्त्यात पण करू शकता, पण मिक्सरात कसं व्यवस्थित होते एकजीव. आणि जी कोथिंबीर आपण चिरून घेतलेली होती त्याच्यात नाही का 1 वाटी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धी वाटी तांदूळ पीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडेसे तीळ टाकून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. आणि जे आपण वाटण तयार करून घेतले होतं हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि ओवा ते टाकून घ्यायचं. त्यानंतर 1 चमचा मी तिखट पावडर टाकून घेतलेला आहे कलरसाठी. थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. धने, जिरे पूड टाकून घेतलेलं आहे. सगळं मिक्स करून घेऊया आता. पाणी न टाकता असं एक जीव करून घ्यायचं. तुमच्याकडं तांदूळ पीठ नसेल तर तुम्ही रवा पण टाकू शकता. त्यानंतर 1 ते 2 चमचा पाणी टाकून घेतलेलं आहे. कोथिंबीर वडीला जास्त पाणी नाही लागत. कोथिंबीरमध्येच पाणी असते. त्यामुळे 2 ते 3 चम्मचच पाणी टाकून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आता आपण गोळे करून घ्यायचे. त्यानंतर चाळणीला तेल लावून घेतलेलं होतं आधीच. साईडला पातेल्यात पाणी गरम करायला ठेवून दिलेलं होतं वाफण्यासाठी. आता आपण चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि झाकण ठेवून दिलेलं आहे. 15 ते 20 मिनिटात आपले कोथिंबीर वडी वाफून होईल. आणि 10 मिनिट झाले. आता दुसऱ्या साईडला पलटून घ्यायचं. दोन्ही साईडला आपण वाफून घेणार आहोत. कोथिंबीर वडीला चांगलं वाफून घेतल्यामुळं त्याचे तुकडे नाही पडत. चांगलं वाफून घ्यायचं. आता आपण झाकण काढून बघू आपले कोथिंबीर वडी चांगली वाफून झाले की नाही ते तुम्ही पाहू शकता. चांगल्यापैकी वाफून झालेली आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर दुसरी बॅच ठेवून द्यायची त्याच्यात. तोपर्यंत हे थंड होतात. कोथिंबीर वडीला पण पलटी मारून घ्यायची आणि 10 मिनिट वाफून घ्यायचं परत. त्याच प्रकारे आपण सगळी कोथिंबीर वडी वाफून घेऊया. मला आवडेल तसं तुम्ही कोथिंबीर वडीला आकार देऊ शकता. याचे गोल पण कोथिंबीर वडी बनवू शकता किंवा अशा प्रकारे पण तुम्हाला जसं वाटेल तसं. असे पण खूप छान होतात. कुरकुरीत झालेले होते आपले कोथिंबीर वडी. आता आपण सगळे काढून घेतलेले आहे एका प्लेटमध्ये. तुम्हाला वाटलं तर तुम्ही असं पण खाऊ शकता. असे पण खूप छान लागतात कोथिंबीर वडी. फ्राय केलेले कोथिंबीर वडी खूप टेस्टी झालेली होती. आता आपण अशा प्रकारे कट करून घ्यायचं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता. लहान मोठे पीस करू शकता. मी जास्त मोठे नाही आणि जास्त बारीक पण नाही. वाफून घेतल्यामुळं कोथिंबीरचे तुकडे अजिबात पडत नाही. तर तुम्ही अशा प्रकारे 20 मिनिट वाफून घ्यायचं. साईडला लोखंडी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून घेतलेलं होतं. ही लोखंडी कढई आहे. तेल पण गरम झालेलं आहे. त्यात एक करून कोथिंबीर वडी सोडून दिलेली आहे आणि सोडल्यानंतर लगेच टच नाही करायचं. त्यानंतर चांगल्यापैकी फ्राय करून घ्यायचं दोन्ही साईडला आणि तेल निथळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. अजिबात तेलकट झालेले नव्हते आपले कोथिंबीर वडी. अशाच प्रकारे सगळे कोथिंबीर वडी फ्राय करून घेऊया. कोथिंबीर वडी एका हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही गरमागरम फ्राय करून खाऊ शकता.
ही कोथिंबीर वडी बिना फ्राय करून वाफवून घेतलेली 8 दिवस आरामशीर राहते. त्यामुळं तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही फ्राय करून खाऊ शकता. अशा प्रकारे आपले सगळे कोथिंबीर वडी फ्राय करून झालेले आहे. एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा कोथिंबीर वडी नक्की करून बघा. बाजारात खूप प्रमाणात उपलब्ध आहे कोथिंबीर, हिरवीगार आणि ताजी-ताजी. त्यामुळं तुम्ही नक्की बनवून बघा. अशा प्रकारे आपले कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. अजिबात तेलकट झालेलं नाही, हाताला अजिबात तेल लागलेलं नाही. खूप छान कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी झालेली आहे. तीळ टाकून घेतल्यामुळं वरती छान तीळ दिसत आहे. आता आपण कट करून बघूया. खूप छान कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा.